अरे काय झालं तुला? मला खूप एम्प्टी आणि सॅड फील होते. हे घे तुझी आवडती साडी. लवकर नेस हा, आपल्याला बाहेर जायचे आहे. नाही, नको आहे मला साडी आज. का, काय झालं? मला खूप थकल्यासारखं वाटतंय. मी नाही घालणार साडी. चल जेवायला, 8 वाजले. नाही, मला भूक नाही आहे. तुम्ही जेवून घ्या. अरे तू गेले कित्येक दिवस असंच करत आहेस. मला खरंच भूक नाही लागत आहे. अरे तू अजून जागीच आहेस? रात्रीचे 2 वाजलेत. मला झोपच नाही येते यार. माझ्याकडून काहीच कॉन्सन्ट्रेट नाही होते. अभ्यास पण नाही होते. मी खरंच वर्थित तरी आहे का? खूप होपलेस फील होतं यार मला. डिप्रेशन किंवा नैराश्य हा एक मानसिक आजार आहे. तो कमकुवतपणा किंवा आळशीपणाचे लक्षण नाही. ह्याचा परिणाम आपल्या भावनांवर, विचारांवर व दैनंदिन जीवनावर होऊ शकतो. आणि हे कुणालाही होऊ शकतं. वय, लिंग किंवा व्यवसाय कुठलाही असो. जर 1 किंवा 2 दिवस उदास वाटत असेल तर ते कॉमन आहे. पण जर तुम्हाला 2 आठवड्याच्याहून जास्त उदास वाटत असेल आणि त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होत असेल तर हे नैराश्याची लक्षणं असू शकतात. आता तुम्ही विचाराल की नैराश्याची कारणं तरी काय? सोपं आहे. मेंदूमधील होणारे केमिकल चेंजेस, अनुवंशिकता, दीर्घकालीन आजारी राहणे, हॉर्मोनल चेंजेस आणि जीवनामध्ये झालेली एक तणावपूर्ण घटना. नैराश्यावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत, जसं की काउन्सिलिंग किंवा मानसोपचार, गरज पडल्यास औषधे, कुटुंब किंवा मित्रांचा आधार. आपल्या स्वतःच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे, नियमितपणे व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे, पुरेशी झोप असणे आणि व्यसनांपासून दूर राहणे हे फायदेशीर ठरते. आणि लक्षात ठेवा, मदत मागणे हे कमजोरीचे नाही पण धैर्याचे लक्षण आहे. नैराश्य असलेली व्यक्ती मी ठीक आहे असे जरी बोलत असेल तरी आतून संघर्ष करत असू शकते. त्यामुळे असे बोलणे टाळा की हे सगळ्या गोष्टी तुझ्या मनातल्या आहेत. मनाला काय लावून घेतेस? सकारात्मक विचार कर. त्याऐवजी असे बोला की मी तुझ्या सोबत आहे. तुला काही मदत हवी आहे का? तुला जर काही बोलायचं असेल तर मी ऐकायला तयार आहे. उपचार न घेतल्यास नैराश्याचे परिणाम आपले काम, नातेसंबंध, शारीरिक आरोग्य, जीवनाच्या गुणवत्तेवर होऊ शकतो. आत्महत्याचे विचार येत असल्यास मानसोपचार तज्ज्ञ किंवा जवळच्या रुग्णालयात त्वरित संपर्क साधा. योग्य वेळी निदान आणि उपचार सुरू केल्यास नैराश्यातून पूर्णपणे सावरणे शक्य आहे. धन्यवाद.